सगळ्या तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। महामार्गावर ई बाईकचा थरार निवडणूक कार्यक्रमावर सतेज पाटलांची नाराजी आणि उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची सज्जता। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पुणे वेंगुर्ला राष्ट्रीय महामार्गावर उचगाव नजीक एका इलेक्ट्रिक बाईकला अचानक आग लागल्याची घटना घडली। गाडीतून धूर येत असल्याचं लक्षात येताच चालक निवास यमगर यांनी प्रसंग अवधान राखून गाडी बाजूला घेतली। त्यानंतर काही वेळातच गाडीने भीषण पेट घेतला। या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली। राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमावर आमदार सतेज पाटील यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। प्रचारासाठी केवळ 9 दिवस मिळणं अयोग्य असून भौगोलिकदृष्ट्या मोठ्या मतदारसंघात उमेदवार पोहोचणार कसे असा सवाल त्यांनी केलाय। निवडणूक आयोगाचा या गोंधळ कारभारामुळे उमेदवारांना मनस्ताप होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे। राज्य शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे मुळात या कोर्ट केसेस आणि यामध्ये प्रचंड मनस्ताप सामान्य माणसाला आणि उमेदवाराला झाला। कोल्हापूर महापालिकेच्या उद्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली। शहरातील 595 केंद्रांवर सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान होईल। यासाठी 4510 कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे। त्याचबरोबर नवीन वर्षाचे संकल्प देखील त्यांनी तरुण भारत सोबत शेअर केले। मला कोल्हापूरच्या नागरिकांना फक्त सर्वांनी त्यांचा जो वोट आहे ते करा असंच माझं आव्हान आहे। बिकॉज प्रत्येक दिवशी काय होतात की त्या दिवशी सुट्टी असतात, तर लोक थोडासा माझ्या एक वोटचा काय फरक होणार म्हणून एक विचार असतात। पण हे तर विधानसभा आणि लोकसभामध्ये तुम्ही बघितले तर जे विनिंग मार्जिनमध्ये खूप मोठा फरक असतात, पण इथे तर त्यांचे विनिंग मार्जिन्स कमी असतात। तर तुमच्या एक आता आपण बघितलेले आहे की सिंगल कॅन्डिडेट असलेले असेल तर अजून त्याच्यामध्ये कमी असणार, पण आपल्याकडे आता 4 कॅन्डिडेट्स आहे आणि एक 20 नंबर वॉर्डमध्ये आपल्याला 5 आहे। पण बघितले तर लोकल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विनिंग मार्जिन खूप कमी आहे। तर तुमचे एक वोट खूप महत्त्वपूर्ण आहे। तर सर्वांना मला हाच विनंती आहे। आता आम्ही भरपूर स्वीपमध्ये कॅम्पेन्स आणि टॅगलाईन्स वगैरे केलेले आहे। आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओ, बिकॉज लोकांना त्याच्याबद्दल थोडासा संभ्रम होते की कसं वोट करायचे, म्हणजे जो 4 वेळा त्यांना BU बटन दाबावं लागेल, तर तो कसं करायचे, त्यांच्या कलर कोडिंग कसं असणार, त्यांचे बीप साऊंड कधी येणार। 4ही वोट या 20व्या प्रभागासाठी 5वा वोट त्यांनी प्रेस केल्यानंतर ते बीप साऊंड येणार। तर ह्याचं एक डिटेल आम्ही व्हिडिओ पण केलेले आहे। तर मला सर्व कोल्हापूरकरांना एवढंच विनंती आहे की आपण सर्व हा लोकशाहीचा धागा आहे आणि आपल्याला आता पुढच्या चांगला बॉडी येणे लोकशाहीमध्ये पण हे खूप महत्त्वाचंच आहे। आणि प्रत्येकाने आपल्या कोल्हापूरच्या विकासासाठी आता भविष्यासाठी आपल्या भरपूर प्लॅन्स असतात। आता पुढच्या 5 वर्ष कोल्हापूरच्या भरपूर प्रोजेक्ट्स आहे आपल्या पाईपलाईनमध्ये असलेले, ते सर्व चांगल्याप्रमाणे पूर्ण करण्यासाठी आपल्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप चांगला आपला लोकप्रतिनिधी येणे महत्त्वाचेच आहे। त्याच्यासाठी आपण सर्वांनीच आपला वोट, जे अमूल्य वोट आहे ते त्यांनी द्यावं आणि सर्व आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, सर्वांना पण आपण एकदमच म्हणजे त्यांना पण एनकरेज करून सर्वांनी एका कुटुंबामध्ये वोट करेल एवढे काळजी घ्यावा, ह्याच माझ्या विनंती आहे सर्वांना। नक्कीच मॅडम, या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे, तो पाहायला विसरू नका। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील परिसरात पोलिसांच्या वतीने सशस्त्र संचलन करण्यात आलं। मतदारांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी ही यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली। आज सकाळी राजीव गांधी भवन येथून 302 मतदान केंद्रांकडे मतपेट्या आणि ईव्हीएम मशीन्स रवाना करण्यात आल्या। यासाठी 72 वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक वाहनासोबत कडक पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे।
उद्याच्या मतदानासाठी विभागीय निवडणूक कार्यालयांमध्ये तयारी पूर्ण झाली. आज सायंकाळपर्यंत सर्व 595 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन आणि मतदान साहित्याच्या बॅग्स पोहोचवण्याचं काम पूर्ण झालं आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मंडप उभारणी आणि टेबल मांडणीचं काम देखील पूर्ण झालं आहे. करवीर तालुक्यातील कोगे बहिरेश्वर येथे भोगावती नदीचं पाणी प्रदूषित झाल्याने हजारो मासे मृत झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलाय. ऑक्सिजन कमी मिळाल्यानं तडफडत पाण्यावर आलेले मासे पकडण्यासाठी ग्रामस्थांची मोठी झुंबड उडाली. नागरिक अक्षरशः दुचाकी आणि चारचाकी घेऊन पोती भरून मासे घरी नेताना पाहायला मिळाले. मकर संक्रांतीचा औचित्य साधून कडाक्याच्या थंडीत सुद्धा घराघरात वृत्तपत्र पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा तरुण भारत संवादतर्फे कोल्हापुरात गौरव करण्यात आलाय. लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करणाऱ्या या वृत्तपत्र माऊलींचा तिळगुळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. आणि उद्या आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजावा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.